कोपरगाव शहर पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातून शासकीय मालकीच्या गौण खनिज अर्थात वाळूचा बेकायदेशीर उपसा करून अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली आहे। या कारवाईत 5,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 5 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास डाऊज खुर्द गावाच्या शिवारातील डाऊज फाट्याजवळ पोलिसांना एक ट्रॅक्टर संशयास्पदरित्या जात असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता त्यामध्ये गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना उपसा करण्यात आलेली वाळू भरलेली असल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी रिंकू सतीश माळी वय 23 राहणार डाऊज खुर्द आणि तेजस गुरसळ राहणार डाऊज खुर्द यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान पोलिसांनी विना नंबरचा स्वराज ट्रॅक्टर, ट्रॉली आणि त्यामध्ये भरलेली अंदाजे 1 ब्रास वाळू असा एकूण 5,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 426/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर जाधव हे करत आहेत। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।